परवा संध्याकाळपासनं तर काल संध्याकाळपर्यंत साधारण 5 वेळा एक अमेरिकेकडनं आणि दुसरे UP साईडकडनं जे ट्रू कॉलरवर आलं लक्षात, अशाकडनं काही धमकीचे फोन आले ज्याच्यामध्ये दाऊद आणि छोटा शकीलच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे आपकी खैर नाही, आपको मारेंगे, आपको मारना है वगैरे अशा स्वरूपाचं ते बोलायचे. मी त्यांना विचारलं आहे की माझा काय संबंध आहे, तो काय संबंध आहे. नाही बोले तय की आहे की आपको मारना है. आणि अशा स्वरूपाचं आदरणा संबंधही बोलत होते. मला वाटलं की कोणी खोडसाळपणा करत असेल, पण नंतर वारंवार फोन यायला लागल्यानंतर मी पोलिसांना सूचित केलेलं आहे. मला असं वाटतं की मागच्याही कालखंडामध्ये दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध आहेत किंवा माझं बोलणं आहे अशा स्वरूपाचा एक दावा एका व्यक्तीनं केला होता. मनोज काय नाव त्याचं होतं, मनोज दांडे. मला लक्षात नाही आता नाव त्याचं. भंगाळे मनोज भंगाळे नावाच्या एका ह्याने माझ्यावर असा एक आक्षेप घेतला होता की दाऊदच्या पत्नीशी माझं सातत्यानं संभाषण होतं आणि त्यावेळेस जे फोन कॉल दिलेले होते ते कराचीमधले होते. अशा स्वरूपाचा फोन कॉल हा कदाचित अमेरिकेतलाही असू शकतो किंवा त्याच्यामागे खोडसाळपणाही असू शकतो. संगणक आणि सॉफ्टवेअरचा वापर करून अशा स्वरूपाचे उद्योग करतात जे नाउमेद करण्यासाठी की डिमॉरलाइज करण्यासाठी अशा स्वरूपाचा उद्योग केलेला असावा असं मला प्रथमदर्शनी वाटलं. परंतु वारंवार फोन आल्यानंतर मी पोलिसांना कल्पना देणं उचित समजलं म्हणून पोलीसकडे मी तक्रार केलेली आहे. मला असं वाटत नाही ह्याचा काही राजकीय संबंध असेल असंही मला वाटत नाही. पण चौकशी पोलीस करत आहे, त्यामुळे याच्या माध्यमातून काय तथ्य आहे ते बाहेर येईल. अशा धमक्या मला बऱ्याच वेळा आलेल्या आहे. त्यामुळे भीतीचं वातावरण वगैरे आमच्या परिवारात नसतं किंवा नाही, परंतु काळजी घ्यावी या संदर्भामध्ये म्हणून काही सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आपण आपलीच काळजी घेतली पाहिजे म्हणून आम्ही काळजी घेतो आहोत आणि पोलिसांनाही या संदर्भामध्ये सूचित केलेलं आहे. आता त्या बाबतीत मी काही सांगू शकत नाही. त्यांना वारंवार मला वाटतं मागच्या काळामध्ये फोन यायचे, दाऊदच्या धमक्या यायच्या असं ते म्हणत आहेत. मला काही त्या बाबतीमध्ये माहीत नाही. मला वाटतं त्याच्या बाबतीत कारण ते मोठे नेते आहेत त्यामुळे धमक्या त्यांना मोठ्याच येतील. त्यामुळे मला त्या बाबतीमध्ये काही अधिक सांगता येणार नाही. पोलीस यंत्रणा मला वाटतं त्यांनी तक्रार केली असेल तर ते तपास करतील. आता मी गृहमंत्री नाही राज्याचा, त्यामुळे मी हे सांगू शकत नाही की त्यांच्या सुरक्षेत वाढ होईल का नाही, फोन कुठून आले, काय आले, कोणी केले. आता दाऊद आणि त्याच्या सगळ्या भाईमंडळीचं यांचं काय मला वाटतं कुठे काही संबंध तर मला काही दिसत नाही. पण असे कसे काय फोन येतात मला हे कळत नाही. कुणाला ऑफर घेऊन आला का नाही. मला वाटतं पोलीस यंत्रणा या बाबतीत अधिक सांगू शकेल, ते तपास करतील. नाही मग त्यामुळे ते भाजपात आले म्हणून काही दाऊद इब्राहिम त्यांना दम भरेल किंवा कोणी भाई लोक त्यांना दम भरतील अशी तर काही परिस्थिती नाही आहे. नाही तर अनेक लोक आलेत त्यांनाही दम भरला असतं त्यांनी. मला असं काही वाटत नाही. पण आता काय आता फार चौकशीचा भाग आहे, तो सखोल चौकशी करावी लागेल सगळ्या विषयाची किंवा नेमकं काय या भाई लोकांचं आणि आमच्या खडसे साहेबांचं काय वैमनस्य आहे का काय, त्यांना कशासाठी धमकी दिली, हे सखोल चौकशी करावी लागेल विषय. नाही मी नाही करत, ते खडसे साहेबांनीच करावी, नाहीतर अजून त्यातून काहीतरी वेगळ्या अर्थ ते काढतील. त्यामुळे त्यांनीच मागणी करावी, त्यांनीच पत्र द्यावं गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्याकडे डायरेक्ट वरती